हॅलो स्टुडंट, वेलकम टू व्ही एस लर्निंग अकॅडमी. आज आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हे चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. गेल्या काही आठवड्यांपासून किंवा काही दिवसांपासून आपल्या चॅनलवर एकही व्हिडिओ अपलोड करता आला नाही. काही कारणास्तव ते आपलं सिलेबस आपल्याला घेता आलं नाही. परंतु यापुढे आपल्या चॅनलवर रेग्युलर आणि पूर्ण सिलेबसचे व्हिडिओ हे वेळोवेळी अपलोड होतील, जेणेकरून तुम्हाला ते बघता येतील. ठीक आहे, तर आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मॅथ्स 1 अल्जेब्रा याचा पार्ट 1चा फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करत आहोत आणि सिक्वेन्सने आपण हे सर्व काही कंप्लीट आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहोत. तर बघा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे चॅप्टर आपण स्टार्ट करतो आहे. तर एक रिकॉल म्हणून आपण 9th स्टँडर्डला ऑलरेडी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे चॅप्टर शिकलेलो आहोत. त्याचं बेसिक आपण शिकलेलो आहोत आणि त्याला सॉल्व कसं करायचं याच्या 2 मेथड ऑलरेडी आपण त्या 9th स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहोत, म्हणजेच एलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड. तर थोडं रिकॉल करतो, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपण कशाला म्हणणार. तर बघा, आपल्याला इथं डेफिनेशन याची दिलेली आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके, तर यामध्ये क्लिअरली आपल्याला म्हटलेलं आहे, अन इक्वेशन विच कंटेन्स 2 व्हेरिएबल्स अँड द डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1 इज कॉल्ड लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असं इक्वेशन की ज्यामध्ये 2 व्हेरिएबल असतील आणि त्या दोघं व्हेरिएबलची जी पॉवर आहे, इंडेक्स, ती कशी असेल, 1 असेल, त्याला आपण म्हणणार लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर यामध्ये व्हेरिएबल कोणते असतील तर बघा, हा त्याचा जनरल फॉर्म आहे. जनरल फॉर्म काय आहे, AX प्लस BY. बघा, AX प्लस BY प्लस C इक्वल्स टू 0 हा त्याचा स्टँडर्ड फॉर्म आहे. यामध्ये X आणि Y, बघा यामध्ये X आणि हे Y आपले व्हेरिएबल्स असतील आणि ABC हे आपले काय आहेत, ABC हे रिअल नंबर्स असतील. यामध्ये A आणि B आर नॉट इक्वल्स टू 0 म्हटलं आहे बघा, ॲट द सेम टाईम. म्हणजेच काय, तर A आणि Bच्या ज्या व्हॅल्यूज असतील त्या नॉन झिरो असतील. ओके, A आणि Bच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या कशा असतील, नॉन झिरो असतील. म्हणजेच A इक्वल्स टू नॉट इक्वल्स टू 0 आणि B इक्वल्स टू नॉट 0. ओके, या प्रकारे. तर असं का, जर आपण Aची व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये 0 टाकली तर एक व्हेरिएबल आपला एलिमिनेट होईल आणि हे इक्वेशन कन्वर्ट होईल लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल ओनली. ओके, बट in this chapter we have to study linear equation in 2 variable, so that's why the value of A and B are non-zero. ओके, हा कन्सेप्ट इथं आहे. तर बघा, या ठिकाणी काही इक्वेशन्स दिलेले आहेत टेबलमध्ये. त्यामध्ये आपण काही इक्वेशन्स बघू शकता आणि त्यावरून डिसाईड करू शकता की हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे किंवा नाही. विद्यार्थी मित्रांनो, एक 3 कंडिशन मी तुम्हाला सांगतो, त्यावरून तुम्हाला ओळखता येतील की कोणतं इक्वेशन हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे किंवा नाही. तर त्यातली फर्स्ट महत्त्वाची कंडिशन आहे बघा, फर्स्ट कंडिशन आहे, तर इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल असले पाहिजे, 2 व्हेरिएबल्स. ओके, 2 व्हेरिएबल्स असले पाहिजे. सेकंड कंडिशन काय आहे, तर डिग्री त्या दोघांची डिग्री जी ती 1 असली पाहिजे. ओके, आणि थर्ड कंडिशन मी जसे सांगितली तुम्हाला की A नॉट इक्वल्स टू 0 आणि B नॉट इक्वल्स टू 0. या 3 कंडिशन जर का व्हेरीफाय होत असतील तर ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. अदरवाईज या तिघांपैकी एकही कंडिशन जर का व्हेरीफाय नाही झाली तर त्याला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणू शकत नाही. ओके, तर चला चेक करूया या दिलेल्या इक्वेशन्सपैकी कोणतं इक्वेशन हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे आणि कोणतं नाही आहे, आणि या तिघांपैकी कोणतं इक्वेशन्स ती इक्वेशन कंडिशन्स फॉलो करते, तर चेक करूया. बघा मित्रांनो, आपण पूर्ण सिलेबस हा डिस्कस करणार आहोत. यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं शॉर्टकट्स इथं सिलेबस घेणार नाही आहे. पूर्ण सिलेबस तुम्हाला या चॅनलवर अपलोड केलेला जाईल आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये कन्सेप्ट हा पूर्ण क्लिअर केला जाईल तुमचा. ठीक आहे, तर बघूया. बघा, फर्स्ट इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे आणि इथं त्याचा आन्सर पण दिलेलं आहे की हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे असं आपल्याला म्हटलेलं आहे. तर का, तर बघा आपण तिघं कंडिशन व्हेरीफाय करूया. आता फर्स्ट कंडिशन आपली होती की 2 व्हेरिएबल त्यामध्ये असले पाहिजे. तर हे जे फर्स्ट इक्वेशन आपल्याला इथं दिसतंय यामध्ये 2 व्हेरिएबल आहेत. बघा, कोणते 2 व्हेरिएबल आहेत, तर M अँड N हे 2 व्हेरिएबल आपल्याला यामध्ये दिसत आहेत. त्यामुळे फर्स्ट कंडिशन हे व्हेरीफाय करतं आहे. म्हणून त्यानंतर सेकंड कंडिशन आपण चेक करू. सेकंड कंडिशन, या दोघांची पॉवर बघा, पॉवर काय आहे, 1 1. म्हणजेच काय, तर डिग्री यांची 1 आहे. डिग्री किती आहे, 1. आणि थर्ड कंडिशन काय, तर Aची व्हॅल्यू 4 आहे आणि Bची व्हॅल्यू किती आहे, 3. म्हणजेच A आणि B कसे आहेत, नॉन झिरो आहेत. त्यामुळे फर्स्ट जे इक्वेशन आहे हे काय, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे असं आपण कन्सिडर करूया. आणि आता त्याचा आन्सरही आपल्याला इथं दिलेला आहे. ठीक आहे, तर या प्रकारे आपल्याला चेक करायचं आहे. बघा, सेकंड इक्वेशन आपण चेक करूया. सेकंड इक्वेशनमध्ये काय दिलेलं आहे, तर सेकंड इक्वेशनमध्ये आपण जर पाहिलं तर यामध्ये 2 व्हेरिएबल आपल्याला दिसत आहेत. ओके, सेकंड इक्वेशनमध्ये ऑलरेडी 2 व्हेरिएबल दिसत आहेत, X आणि Y.
ओके, एक्स आणि वाय व्हेरिएबल आहे. फर्स्ट कंडिशन व्हेरीफाय होते. सेकंड कंडिशन जर आपण चेक केली तर बघा, सेकंड कंडिशनमध्ये आपल्याला म्हटलं की डिग्री 1 असली पाहिजे. पण आपण जर इथं पाहिलं तर व्हेरिएबल एक्स जो आहे त्या व्हेरिएबल एक्सची पॉवर ही इथं आपल्याला काय दिसते 2. म्हणजेच ही व्हेरिएबल एक्सची पॉवर 2 आहे, त्यामुळे याची डिग्री जी आहे ती डिग्री किती असणार आहे 2. आणि यामुळे आपली सेकंड कंडिशन इथं व्हेरीफाय होत नाही. त्यामुळे या इक्वेशन्सला आपण म्हणजे सेकंड इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणू शकत नाही. त्यामुळे याचा आन्सर काय आहे आपलं नो. ओके, त्याचप्रकारे थर्ड इक्वेशन बघा. थर्ड इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल आहेत का, तर आहेत एक्स आणि वाय. त्या दोघांची पॉवर 1 आहे का, तर पॉवर 1 आहे. यस, सेकंड कंडिशनही फॉलो झाली. आणि ए आणि बीच्या व्हॅल्यूज बघा काय दिलेलं आहे. एची व्हॅल्यू आहे √2 आणि बीची व्हॅल्यू आहे -√5. म्हणजेच कसे आहेत नॉन झिरो आहेत. तर त्यामुळे हे जे इक्वेशन आहे ते आपलं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे. यस, इट इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. हे फर्स्ट होतं, सेकंड नाही होतं. थर्ड बघूया. बघा थर्डमध्ये पण 2 व्हेरिएबल आहेत एक्स वाय. दोघांची पॉवरसुद्धा 1 आहे, म्हणजेच डिग्री 1 आहे. पण आपण जर इथं पाहिलं तर एक्सला जो एची व्हॅल्यू आहे ती काय आहे 0 आहे. म्हणजेच ही टर्म 0 होईल, एक्सची टर्म काय होईल इथं 0 आणि ते कन्वर्ट होईल लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलमध्ये. त्यामुळे आपल्याला याला थर्ड कंडिशन जी आहे ती आपली व्हेरीफाय नाही होत. त्यामुळे हे नाही, त्यामुळे इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 किंवा इक्वेशन नंबर 5 बघा. यामध्ये सुद्धा बघा बीची व्हॅल्यू 0 दिसते आपल्याला, b = 0. सो इट इज नॉट लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. ठीक आहे, 6 नंबरचं बघूया. 6मध्ये आपल्याला जो इक्वेशन दिलेला आहे तो कसा आहे 4/x + 5/y = 4. पण यामध्ये आपण जनरल फॉर्म जर पाहिला तर जनरल फॉर्म काय होता आपला ax + by + c = 0. म्हणजेच काय एच्या मल्टिपलला x आहे, पण इथं काय दिलेलं आहे आपल्याला a/x आणि b/y या प्रकारे दिलेलं आहे. म्हणजेच काय तर या ठिकाणी आपला इंडेक्स जी आहे ती इथं 1 आहे, परंतु त्याला आपण जर वर घेतलं तर या प्रकारे तो आपल्याला असा बघायला मिळेल 4x⁻⁻1. ओके, तर याची पॉवर इथं -1 येईल आणि व्हेरिएबलची पॉवर जर -1 असेल तर आपल्याला त्याला सेकंड कंडिशननुसार आपलं ते फॉलो होत नाही आहे. त्यामुळे इथं आपल्याला इक्वेशन नंबर 6 जे आहे ते म्हणता येईल इथं की ते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही आहे. ओके, तर इट इज नॉट लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. 7 नंबरचं इक्वेशन बघा. यामध्ये सुद्धा बघा 2 व्हेरिएबल आहेत एक्स आणि वाय. ओके, 7मध्ये सुद्धा आपल्याला दिसत आहेत की 2 व्हेरिएबल आहेत एक्स आणि वाय. पण आपण लास्ट इयरला एक कन्सेप्ट शिकलो होतो, एका इक्वेशनमध्ये जर का मोर दॅन 1 व्हेरिएबल म्हणजे एका टर्ममध्ये जर का मोर दॅन 1 व्हेरिएबल असेल तर त्याची पॉवर किंवा इंडेक्स आपण कशी काढतो, तर या दोघांची जी पॉवर आहे एक्स आणि वायची, त्या एक्स आणि वायच्या पॉवरची सम म्हणजेच त्या इक्वेशनची डिग्री असते. तर इथं हायेस्ट पॉवर किती होईल, एक्सची पॉवर 1 आणि वायची 1 म्हणजे 1 + 1 याची डिग्री इथं किती होते 2. या इक्वेशनमध्ये डिग्री किती आहे 2. म्हणून या ठिकाणी हे सुद्धा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही आहे. ओके, तर दिलेल्या 7 इक्वेशन्सपैकी आपल्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल बघायला मिळालं ते फर्स्ट, त्यानंतर थर्ड, त्यानंतर एकही आपल्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल इथं बघायला मिळत नाही. ठीक आहे, तर या प्रकारे आपण त्या दिलेल्या 3 कंडिशननुसार कोणतं इक्वेशन हे लिनियर फॉर्ममध्ये आहे म्हणजे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आणि कोणतं इक्वेशन नाही आहे ते आपण ओळखू शकतो. त्यासाठी त्या 3 महत्त्वाच्या कंडिशन्स तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर हा दिलेला स्टँडर्ड फॉर्म, ओके, हा जो काही स्टँडर्ड फॉर्म इथं तुम्हाला दिलेला आहे, ठीक आहे, तर हा स्टँडर्ड फॉर्म खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्याचबरोबर ही कंडिशन आपण लक्षात ठेवली पाहिजे. ठीक आहे, तर आपण पाहिलं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल कशाला म्हणणार आणि त्याला ओळखणार कसं. तर त्यानंतर आपला पुढचा कन्सेप्ट आहे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. हे सुद्धा आपण ऑलरेडी 9th स्टँडर्डमध्ये पाहिलेलं आहे, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. ओके, तर बघा आपल्याकडे जेव्हा एकच इक्वेशन असेल तेव्हा आपण त्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणणार. परंतु ॲट अ टाईम आपण जर का 2 इक्वेशन्सचा विचार केला आणि त्यांना सोल्युशन काढायचा प्रयत्न केला तर अशा इक्वेशन्सला आपण म्हणतो सायमल्टेनियस इक्वेशन्स. बघा या ठिकाणी डेफिनेशनसुद्धा दिलेली आहे. वेन वी थिंक अबाउट 2 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल ॲट द सेम टाईम दे आर कॉल्ड सायमल्टेनियस इक्वेशन्स. अशा इक्वेशन्सला आपण काय म्हणतो सायमल्टेनियस इक्वेशन. किंवा 2 सायमल्टेनियस इक्वेशन किंवा 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आपण सॉल्व करणार आणि त्यांच्यापासून आपल्याला एक युनिक कॉमन सोल्युशन जेव्हा मिळेल त्या टायमाला आपण त्या इक्वेशन्सला म्हणतो सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा तुम्हाला दिसत असतील 2 इक्वेशन्स दिलेले आहेत बघा या ठिकाणी 5x, ओके, 5x + 3y = 8, 3x + y = 2. ठीक आहे, तर हे 2 लिनियर इक्वेशन जे आपल्याला दिलेले आहेत यांना आपण म्हणणार सायमल्टेनियस इक्वेशन्स. ओके, तर यामध्ये आपल्याला आता पुन्हा 10th स्टँडर्डमध्ये लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलची जी एलिमिनेशन मेथड आहे ती आपल्याला एक रिकॉल म्हणून दिलेली आहे.
आणि दुसरी आहे सबस्टिट्यूशन मेथड, ती पण आपली एक रिकॉल मेथड म्हणून आहे. परंतु या 10th स्टँडर्डमध्ये आपल्याला ज्या 2 महत्त्वाच्या मेथड नवीन अजून शिकायच्या आहेत, 2 किंवा 3 मेथड, त्यामध्ये फर्स्ट मेथड आहे तुमची डिटर्मिनंट मेथड किंवा क्रॅमर्स रूल मेथड म्हणतात तिला, क्रॅमर्स रूल मेथड. ओके. आणि दुसरी मेथड आहे ग्राफिकल मेथड, म्हणजे ग्राफच्या साहाय्याने आपण ती मेथड सॉल्व करणार आहोत. आणि आपण सुरुवातीलाच म्हटलं की आपण बघतोय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. लिनियर मीन्स काय, तर स्ट्रेट लाईन. या इक्वेशनला आपण जेव्हा ग्राफवर रिप्रेझेंट करणार तर यापासून आपल्याला एक स्ट्रेट लाईन मिळेल, म्हणून याला आपण म्हणणार लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर या दोघं महत्त्वाच्या मेथड्स आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायच्या आहेत. त्यापैकी आपण फर्स्ट मेथड आधी घेऊ, क्रॅमर्स रूल मेथड, आणि त्यानंतर ग्राफिकल मेथड. परंतु यामध्ये आपला फर्स्ट प्रॅक्टिस सेट जो दिलेला आहे आपल्याला, तो फर्स्ट प्रॅक्टिस सेट आपला बेस्ड आहे पूर्ण 9th स्टँडर्डवर तुमच्या. तर 9th स्टँडर्डमध्ये तुम्ही एलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड या 2 मेथड शिकलेल्या आहात. तर त्यापैकी हा फर्स्ट प्रॅक्टिस सेट आपल्याला दिलेला आहे. तर प्रॅक्टिस सेट 1मध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. यामध्ये फर्स्ट क्वेश्चनमध्ये इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहेत 5x + 3y = 9. सेकंड इक्वेशन आहे 2x + 3y = 12. तर एलिमिनेशन मेथडने हे आपल्याला इथं सॉल्व करून दिलेले आहेत. आणि ॲक्टिव्हिटी बेस्ड हे दोघं क्वेश्चन्स आहेत, जे दोघं इक्वेशन्स आपल्याला सॉल्व करायचे. त्यामध्ये बघा इथं आपल्याला म्हटलं आहे लेट्स ॲड इक्वेशन 1 and 2. जर दोघं इक्वेशनची आपण ॲडिशन केली तर इथं आपल्याला काय बघायला मिळेल, तर बघा 5x + 2x आपण जर केलं तर इथं आपल्याला 7x या बॉक्समध्ये बघायला मिळेल. आणि या ठिकाणी 3y + 3y + 3y आणि -3y जर केलं तर प्लस मायनस मायनस होईल, 3y - 3y 0. म्हणजेच काय, तर व्हेरिएबल yची जी टर्म आहे ती एलिमिनेट होईल इथं. आणि 9 + 12 = 21 या बॉक्समध्ये येईल. ओके. आपल्याला एक्सची व्हॅल्यू इथं काढायची आहे, तर 7 जो आहे हा मल्टिपलचा डिवाईडला जाईल. म्हणजेच या ठिकाणी 21/7 या प्रकारे आन्सर येईल. आणि 7ने जर 21ला डिवाईड केलं तर 7 1 जा अँड 7 3 जा, म्हणजेच x = आपल्याला 3 अशी व्हॅल्यू बघायला इथं मिळेल. एक्सची व्हॅल्यू 3 आपल्याला मिळाली. त्यानंतर आपल्याला म्हटलं आहे प्लेस x = 3 इन इक्वेशन 1. हे जे इक्वेशन 1 आहे यामध्ये आपण एक्सच्या ठिकाणी आपण जर 3 प्लेस केला तर आपल्याला yची व्हॅल्यू काढता येईल. तर या ठिकाणी बघा इक्वेशन 1 जे तिथे दिलेले आहे 5 × x, पण एक्सच्या ऐवजी आपण इथं 3 पुट करणार आहोत. तर इथं या ठिकाणी एक स्टेप मी इथं एक्स्ट्राची लिहितो. इथं आपल्याला मिळेल 15 + 3y = 9. ओके, = 9 असं आपल्याला मिळेल. या 15ला जर आपण शिफ्ट केलं राईट साईडला तर या ठिकाणी तो आपल्याला मिळेल -15. मग +9 - 15 याचा आन्सर आपल्याला मिळेल -6. आणि -6ला जर 3ने आपण डिवाईड केलं तर 3 1 जा 3 2 जा, म्हणजेच आपल्याला yची व्हॅल्यू इथं -2 येईल. तर या ठिकाणी या इक्वेशन्सचं सोल्युशन आपल्याला मिळालेलं आहे 3, -2. ओके. सो इट इज सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. या सायमल्टेनियस इक्वेशनचे सोल्युशन आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आपला ॲक्टिव्हिटी बेस या प्रकारे कंप्लीट झालेला आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढायचा असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. चला बघूया सेकंड क्वेश्चन. बघा सेकंड क्वेश्चन आपल्याला म्हटलं आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. आता या ठिकाणी कोणत्याही मेथडचं आपल्याला नाव नाही दिलेलं आहे की कोणत्या मेथडने सॉल्व करायचे आहे. तर आपण एलिमिनेशन आणि सबस्टिट्यूशन दोघं मेथड्सचा यूज करून या इक्वेशन्सला सॉल्व करूया. आता या ठिकाणी एलिमिनेशन मेथडचा एक बेसिक रूल तुम्हाला सांगतो. एलिमिनेशन मेथडमध्ये आपल्याला दिलेले जे काही व्हेरिएबल्स असतील किंवा दिलेले जे काही इक्वेशन्स असतील त्या इक्वेशन्समध्ये जे व्हेरिएबल्स आहे त्या व्हेरिएबलच्या कोइफिशियंट्स पेअर सेम करायच्या असतात आणि त्याची साईन बघायची असते. ओके. आणि ऑलरेडी पेअर सेम जर असेल व्हेरिएबलची तर आपल्याला सेम करायची गरज नाही, मात्र साईन बघायची. आणि साईन पाहिल्यानंतर त्या ठिकाणी एकच रूल लक्षात ठेवायचा, इफ साईन इज सेम, साईन जर सेम असेल सेम व्हेरिएबलच्या तर आपण करणार तिथं सबस्ट्रॅक्शन. ओके, सबस्ट्रॅक्शन. आणि साईन जर का डिफरंट असतील, साईन असतील डिफरंट, ओके, तर आपण करणार ॲडिशन त्या दोघं इक्वेशनची. ज्याप्रमाणे आपल्याला बघा इक्वेशन 1मध्ये बघायला मिळतं आहे की बी व्हेरिएबलची जी पेअर आहे म्हणजे बी व्हेरिएबल जो आहे त्याचा कोइफिशियंट दोघं इक्वेशनमध्ये आपल्याला 5 बघायला मिळतं आहे. म्हणजे या केसमध्ये आपल्याला व्हेरिएबलची पेअर बी या व्हेरिएबलची पेअर ऑलरेडी सेम दिलेली आहे. ओके. मग या ठिकाणी आपल्याला ते सेम करायची गरज नाही. मग आपण डायरेक्टली नेक्स्ट स्टेपवर जाऊ. नेक्स्ट स्टेप म्हणजेच काय, त्यांची साईन बघू. मग साईन जर आपण पाहिली तर दोघांची साईन कशी आहे, प्लस प्लस, म्हणजेच काय, साईन सेम.
ओके, साईन सेम असेल तर मी काय म्हटलं तुम्हाला सबस्ट्रॅक्शन करायची, आणि साईन जर डिफरंट असेल, डिफरंट म्हणजे कशी प्लस आणि मायनस असेल, समजा एकाची प्लस आहे आणि एकाची दुसऱ्याची मायनस आहे, तर त्या केसमध्ये आपण काय करणार, दोघांची ॲडिशन करणार. ओके, तर या प्रकारे आपल्याला हे 2 रूल एलिमिनेशन मेथडसाठी यूज करायचे आहेत. तर चला बघूया फर्स्ट क्वेश्चन बाय एलिमिनेशन मेथडने. आता फर्स्ट क्वेश्चन आपण बघूया एलिमिनेशन मेथडने. बघा, एलिमिनेशन मेथडने फर्स्ट इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, तर त्यामध्ये 3a प्लस 5b इक्वल्स टू 26 हे फर्स्ट इक्वेशन आहे, आणि सेकंड इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे a प्लस 5b इक्वल्स टू 22 हे इक्वेशन नंबर 2 आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. तर बघा, या ठिकाणी मी जसं सांगितलं की बी व्हेरिएबलची पेअर ऑलरेडी सेम आहे. ओके, त्यामुळे आपल्याला ती सेम करायची गरज नाही. मग आपण त्याची साईन जर पाहिली तर साईन पण कशी आहे, सेम आहे, प्लस प्लस. जर साईन सेम असेल, पेअर पण सेम असेल, तर आपण करणार त्यांची सबस्ट्रॅक्शन. मग या ठिकाणी आपण म्हणूया सबट्रॅक्ट इक्वेशन 1 अँड 2. इक्वेशन 1 आणि 2 जर आपण इथं सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला काय मिळेल, तर बघा 3a प्लस 5b इक्वल्स टू 26 हे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे, आणि सेकंड इक्वेशन आहे a प्लस 5b इक्वल्स टू 22. आपण सबस्ट्रॅक्शन करताना एक रूल लक्षात ठेवायचा, सेकंड इक्वेशन जे असेल त्याच्या साईन चेंज होतात. ज्या ठिकाणी इथं प्लस आहे तर इथं मायनस होईल, इथं पण मायनस होईल, आणि इथंही काय होईल, मायनस. म्हणजेच इथं 3a मधून 1a मायनस झाला तर काय राहील, 2a. याच प्रकारे इथं 5b मधून 5b गेला तर काय राहील, 0. 5b मायनस 5b हा एलिमिनेट झाला, इक्वल्स टू 26 मायनस 22 किती राहतील, तर 4. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी इक्वेशन काय मिळालं, 2a इक्वल्स टू 4. म्हणजेच आपण जर 2ने दोघं साईडला डिवाईड केलं तर आपल्याला एची व्हॅल्यू मिळेल. या ठिकाणी बघा, एची व्हॅल्यू आपल्याला इकडं साईडला लिहितो, ए इक्वल्स टू मिळेल, ए इक्वल्स टू 4 डिवायडेड बाय 2, म्हणजेच ए आपल्याला मिळाला 2. तर ही झाली फर्स्ट व्हॅल्यू व्हेरिएबलची, ए इज इक्वल टू 2 आपल्याला मिळाला. आता एची जी व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे ती आपण रिप्लेस करणार इक्वेशन 1 ऑर 2, म्हणजे 1 मध्ये किंवा 2 मध्ये कुठेही आपण पुटअप केली तर आपल्याला बीची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे, तर आपण इक्वेशन 2 मध्ये याला पुट करूया. पुट इथं म्हणू आपण प्लेस ऑर पुट ए इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये आपण ती प्लेस करूया. ओके, बघा आपल्याला काय बघायला मिळतं, तर आपण इथं एच्या जागी 2 पुट करणार इक्वेशन 2 मध्ये, तर आपल्याला मिळेल 2 प्लस 5b इक्वल्स टू 22, आणि 2 तिकडं शिफ्ट केला तर मायनस होईल, म्हणजेच आपल्याला मिळेल 5b इक्वल्स टू 22 मायनस 2, म्हणजेच 5b इक्वल्स टू 20, आणि 5b इक्वल्स टू 20 म्हणजेच काय, तर 5 1 जा 5, 5 4 जा 20, म्हणजेच आपल्याला बीची व्हॅल्यू मिळाली 4. बीची व्हॅल्यू मिळाली, बी या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली 4. आणि अशा प्रकारे आपलं जे सोल्युशन आहे ते आपलं सोल्युशन आपल्याला मिळालं ए इज इक्वल टू 2 अँड बी इज इक्वल टू 4. तर हे लास्ट सोल्युशन आपलं आहे. तर या प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व केला आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही लिहू शकता, समजा सोल्युशन आपलं आहे 2,4. या ठिकाणी तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढू शकतात. ओके, पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 2 आपल्याला दिला आहे बघा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला इक्वेशन दिलेले आहेत x प्लस 7y इक्वल्स टू 10, आणि दुसरं इक्वेशन दिलेलं आहे, याला 10 दिलेलं आहे आपल्याला, 10 हे फर्स्ट इक्वेशन आहे आपलं, आणि सेकंड इक्वेशन दिलेलं आहे 3x मायनस 2y इक्वल्स टू 7, इक्वेशन नंबर 2. या दोघं इक्वेशनमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला एक्स व्हेरिएबलची जी पेअर आहे ती सेम दिसत नाही आहे, आणि वायचीही दिसत नाही आहे, कारण इथं एक्स सेकंड इक्वेशनमध्ये एक्सचा कोइफिशियंट आहे 3 आणि या ठिकाणी आहे 1. इथं वायचा कोइफिशियंट आहे -2 आणि इथं आहे 7, म्हणजे कुठंच आपल्याला पेअर सेम बघायला मिळत नाही आहे. त्यामुळे इथं आपल्याला या इक्वेशनमध्ये ऑलरेडी पेअर जी आहे ती सेम करावी लागेल आधी, आणि त्यानंतरच आपल्याला आपला रूल अप्लाय करता येईल. सो इफ वी मल्टिप्लाय इक्वेशन 1 इंटू 3, इक्वेशन 1ला जर 3ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला एक्सची पेअर सेम बघायला मिळेल, ते आपल्याला इझी होईल. सो हिअर मल्टिप्लाय इक्वेशन 1 इंटू 3. आपण म्हणूया इथं मल्टिप्लाय इक्वेशन 1 इंटू
3. इक्वेशन 1ला 3ने मल्टिप्लाय करूया तर नवीन इक्वेशन काय मिळेल बघा. या ठिकाणी 3ने मल्टिप्लाय केल्यावर 3 × x प्लस 7 3 जा 21y इक्वल्स टू 10 3 जा 30. या प्रकारे आपल्याला इक्वेशन 3rd हे मिळालं. आता आपण जर ऑब्झर्व केलं तर इक्वेशन नंबर हे 2 आणि इक्वेशन नंबर 3 या दोघं इक्वेशन्समध्ये आपल्याला एक्सची पेअर सेम बघायला मिळते. ओके, तर एक्सची पेअर सेम आहे त्यामुळे आपण त्याची साईन बघू. साईन दोघांची कशी आहे प्लस प्लस म्हणजे साईन कशी आहे सेम साईन आहे. सेम साईन असल्यामुळे आपण दोघांची काय करणार इथं सबस्ट्रॅक्शन. तुम्हाला मी रूल आधी सांगितलं होतं की साईन जर सेम असेल तर सबस्ट्रॅक्शन करायची, साईन जर डिफरंट असेल तर ॲडिशन करायची. मग इथं साईन सेम असल्यामुळे आपण इक्वेशन 2 आणि 3ची सबस्ट्रॅक्शन करूया. ओके, सो हिअर सबस्ट्रॅक्ट इक्वेशन नंबर 2 अँड 3. या ठिकाणी इक्वेशन 2 आणि 3ची आपण सबस्ट्रॅक्शन करूया. सबस्ट्रॅक्शन करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बघा फर्स्ट इक्वेशन जे सेकंड इक्वेशन जे आहे ते या ठिकाणी आहे 3x मायनस 2y इक्वल्स टू 7 आणि दुसरं इक्वेशन आहे 3x प्लस 21y प्लस 21y इक्वल्स टू 30. असे दोन इक्वेशन दिले आणि यांची आपण करतो आहे सबस्ट्रॅक्शन. मग मी तुम्हाला आधी पहिल्या इक्वेशनमध्येही सांगितलं की सबस्ट्रॅक्शन करत असताना साईन काय होतात चेंज, म्हणजे ही मायनस होईल, ही मायनस होईल आणि ही पण मायनस होईल. ओके, आणि या ठिकाणी आपल्याला 3x मायनस 3x काय मिळाला हा 0 मायनस 2y आणि हा मायनस 21 मायनस 23 आपल्याला y येईल इथं. आणि इथं 7 मायनस 30 हे पण मायनस 23. ओके, जर याला आपण 23ला त्या साईडला शिफ्ट केलं तर डिवाईडला जाईल आणि तो 23 1 जा 23 आपल्याला बघायला मिळेल. ओके, तर 23 1 जा 23 म्हणजेच y आपल्याला मिळाला 1. वायची जी व्हॅल्यू आहे ती किती मिळाली आपल्याला 1. ठीक आहे, याच प्रकारे वायची जी व्हॅल्यू मिळाली आपल्याला ती आपण पुट करू इक्वेशन नंबर 1 और 2मध्ये. मग आता इथं आपल्याला 1 इझी आहे तर आपण 1मध्येच ते प्लेस करू. पुट y इक्वल्स टू 1 इन 1. इक्वेशन 1मध्ये वायची व्हॅल्यू टाकतो आपण तर काय मिळेल ते x प्लस 7 × 1 इक्वल्स टू 10. आता 7 1 जा इथं 7 होईल आणि 7 त्या साईडला शिफ्ट झाला तर मायनस होईल. तर आपल्याला x इज इक्वल टू काय बघायला मिळेल 10 मायनस 7 म्हणजेच x इज इक्वल टू आपल्याला मिळाला 3. तर या प्रकारे आपल्याला दुसरं सोल्युशन जे म्हणजे दुसरी व्हॅल्यू जी ती मिळाली x 3 आणि आपलं जे सोल्युशन आहे x, y आपलं सोल्युशन जे आहे ते आपल्याला मिळालं 3, 1. तर या प्रकारे आपल्याला आपलं सोल्युशन जे ते मिळालं इथं 3, 1. हा एक क्वेश्चन नंबर 2 आणि त्याचं सोल्युशन तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं असेल तर टेक दी स्क्रीनशॉट. बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन 3. ओके, 3मध्ये इक्वेशन आहे 2x मायनस 3y इक्वल्स टू 9 हे इक्वेशन 1 आणि सेकंड इक्वेशन दिलेलं आहे 2x प्लस y इक्वल्स टू 13 इक्वेशन नंबर 2. ओके, आता दोघं इक्वेशनमध्ये x या व्हेरिएबलची पेअर आपल्याला सेम दिसते बघा. 2x म्हणजे कोइफिशियंट सेम आहे. तर सेम करायची गरज नाही आपल्याला, डायरेक्टली आपण साईन बघू. साईन कशी दोघांची प्लस प्लस म्हणजे सेम साईन आणि साईन जर सेम असेल तर आपण सबस्ट्रॅक्शन करणार आहोत. ओके, तर इथं म्हणूया सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 अँड 2. डायरेक्टली आपण सबस्ट्रॅक्शन करूया. तर सबस्ट्रॅक्शन 2x मायनस 3y इक्वल्स टू 9 हे इक्वेशन 1 आणि दुसरं आहे 2x प्लस y इक्वल्स टू 13. सबस्ट्रॅक्शन करताना मी जे रूल सांगितला की साईन काय होतात चेंज होतात कुणाच्या सेकंड इक्वेशनच्या. तर इथं होईल प्लसचा मायनस, आपण मायनस. ओके, हे सर्व मायनस झाल्यानंतर 2x मायनस 2x काय येईल 0 मायनस 3y आणि मायनस y हा झाला मायनस 4y. ओके, आणि त्याच प्रकारे 9मधून 13 नाही जात तर 13मधून 9 गेले 4 आणि मायनसची साईन म्हणजे मोठ्या नंबरची साईन. यावरून आपण काय म्हणू शकतो तर 4 1 जा 4. ओके, म्हणजेच y इज इक्वल टू आपल्याला मिळाला y इक्वल्स टू आपल्याला व्हॅल्यू मिळाली 1. ओके, तर ही झाली आपली फर्स्ट व्हॅल्यू y इक्वल्स टू 1. देन पुट y इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 1 और 2. 1 और 2मध्ये टाकायचं म्हटलं तर कुठे टाकू, मग 2मध्ये इथं मी सबस्टिट्यूट करतो. तर काय मिळेल आपल्याला देअरफॉर 2x प्लस वायची व्हॅल्यू आपल्याला 1 टाकायची आहे इक्वल्स टू 13. हा 1 तिकडं राईट साईडला शिफ्ट केला तर मायनस होईल, प्लसचा पुढची व्हॅल्यू मिळाली 2x
म्हणजे पुढच्या स्टेपला आन्सर येईल 2x इज इक्वल टू 13 मायनस वाय म्हणजेच 2x इज इक्वल टू 12 आणि x इज इक्वल टू आपल्याला मिळेल 2 तिकडे शिफ्ट झाला तर डिवाईडला जाईल आणि डिवाईडला गेल्यामुळे एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 6. या प्रकारे आपलं जे सोल्युशन आहे ते आपल्याला काय मिळालं x इज इक्वल टू 6 अँड y इज इक्वल टू 1 म्हणजे आवर सोल्युशन इज x, y हे आलं 6 आणि 1. या प्रकारे आपला थर्ड क्वेश्चन पण इथं सॉल्व झालेला आहे आणि तिघं क्वेश्चन आपण एलिमिनेशन मेथडने सॉल्व केलेले आहेत. ओके, तर याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर पटकन घ्या. पुढचं क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 4. ओके, क्वेश्चन 4मध्ये आपल्याला दिलेलं आहे 5m मायनस 3n इक्वल्स टू 19 आणि दुसरं इक्वेशन आहे हे फर्स्ट आहे. सेकंड इक्वेशन आहे m मायनस 6n इक्वल्स टू मायनस 7. ओके, मायनस 7 दिलेला आहे. मायनस 7 इक्वेशन नंबर 2. बघा या ठिकाणी आपल्याला पेअर सेम दिसत नाही आहे कारण mचा कोइफिशियंट इथं 1 आणि वरच्या इक्वेशनमध्ये 5 आहे. nचा कोइफिशियंट इथं -6 आणि वरच्या इक्वेशनमध्ये -3 आहे. त्यामुळे पेअर इथं सेम नाही आहे, आपल्याला सेम करावी लागेल. तर बघा आपल्याला इझी काय तर आपण जर सेकंड इक्वेशनला या 5ने मल्टिप्लाय केलं तर इथं 5 येईल आणि आपल्याला पेअर सेम करता येईल. सो आपण इथं इक्वेशन 2ला 5ने मल्टिप्लाय करूया. इथं म्हणूया मल्टिप्लाय इक्वेशन 2 इंटू 5. इक्वेशन 2ला 5ने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला नवीन इक्वेशन मिळेल 5m मायनस 5 6 जा 30n इक्वल्स टू 5 7 जा -35. ओके, इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 1 या दोघांमध्ये आपण पेअर सेम बघू शकतो, सेम 5m. ओके, तर साईन त्यांची सेम आहे. साईन सेम असल्यामुळे पुन्हा आपण इथं सबस्ट्रॅक्शन करणार आहोत. सो हिअर सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 अँड 3. इक्वेशन 1 आणि 3ची सबस्ट्रॅक्शन जर केली तर आपल्याला काय मिळेल बघा. इक्वेशन 1 आहे 5m मायनस 3n इक्वल्स टू 19 आणि इक्वेशन 3 आहे 5m मायनस 30 इक्वल्स टू -35. ओके, -35. या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन करताना साईन चेंज होतात. हा मायनस झाला, हा प्लस आणि हा पण प्लस. 5m मायनस 5m एलिमिनेट. -3 प्लस 30 हा झाला 27n. एक काम करतो मी पुढच्या ठिकाणी लिहितो. या ठिकाणी आपण ती लिहूया 5m तर कॅन्सल होईल म्हणजे इथं राहिला 0. हा प्लस 30 असल्यामुळे -3 प्लस 30 हा होईल प्लस 27n आणि हा प्लस 19 प्लस 35. ओके, 35 प्लस 10 49. ओके, या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतं नाही 54 होईल. हा सॉरी 54 आणि n इज इक्वल टू आपल्याला मिळेल 54/27 म्हणजेच 27 1 जा 2 जा n इक्वल्स टू मिळालं आपल्याला 2. यांची व्हॅल्यू जी मिळाली आपल्याला 2 ती यांची व्हॅल्यू पुट करायची इक्वेशन नंबर 1 और 2मध्ये. समजा आपण 1मध्ये तर पुट केली तर 1 आपल्याला इक्वेशन काय दिलेलं आहे बघा. इक्वेशन 1 आहे किंवा 2मध्ये आपण सबस्टिट्यूट केली तर काय मिळेल. पुट n इक्वल्स टू 2 इन 2मध्ये जर टाकली तर m - 6 इंटू 2 इज इक्वल टू -7. आता हे -6 टू जा -12 होईल. -12 तिकडे गेला तर प्लस होईल म्हणजे m इज इक्वल टू -7 प्लस 12 आणि त्यामुळे आपल्याला mची व्हॅल्यू मिळेल +5. ओके, हे मायनस प्लस मायनस होईल. मायनस प्लस हे काय होईल तर मायनस आणि mची व्हॅल्यू आपल्याला मिळेल +5. तर या प्रकारे हे आपलं सोल्युशन होतं क्वेश्चन नंबर 4चं सोल्युशन. m इज इक्वल टू मिळालं आपल्याला +5 आणि n इज इक्वल टू मिळालं आपल्याला ओके +2. तर चौथा क्वेश्चन आपला हा कंप्लीट झालेला आहे. याचा स्क्रीनशॉट आपण घेऊ शकता. बघूया पुढचा क्वेश्चन नंबर 5. तर क्वेश्चन नंबर 5मध्ये आपल्याला इक्वेशन्स दिलेले आहेत. फर्स्ट इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे 5x + 2y इक्वल्स टू -3
इक्वेशन नंबर 1 x प्लस 5y इक्वल्स टू +4 इक्वेशन नंबर 2. विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं आपला जे काही व्हिडिओ असतील त्यामध्ये आपल्याला जे व्हाईट बोर्ड आहे किंवा हँडरायटिंग आहे ती थोडीशी खराब वाटत असेल, परंतु आपला हेतू काय आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये आपला कन्सेप्ट हा पोहोचला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना मदत झाली पाहिजे, या हेतूनेच हे व्हिडिओज आपण अपलोड करत आहोत. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीशी सहमत असाल एवढी अपेक्षा. ठीक आहे. तर बघा, इक्वेशन नंबर 5मध्ये आपल्याला व्हेरिएबल्स जे दिसत आहेत म्हणजेच त्यांचे कोइफिशियंट, जिथं 1 आणि इथं 5 पेअर सेम नाही आहे, इथं 5 आणि इथं 2 इथंही पेअर सेम नाही आहे, म्हणजे आपल्याला पेअर सेम करावी लागेल. तर एक्सची पेअर आपण जर सेम केली तर इथं आपल्याला 5ने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि सपोज आपल्याला वायची पेअर सेम करायची असेल तर मग आपल्याला काय करावं लागेल तर या ठिकाणी आपल्याला या दोघांसाठी अल्टरनेट मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजेच काय अल्टरनेट मल्टिप्लिकेशन म्हणजे या 5ला 2ने आणि वरती 5ने या प्रकारे. ओके. पण आपल्याला एक्सची पेअर सोपी आहे सेम करायला, तर ते आपण करूया. ओके. तर बघा, एक्सची पेअर सेम करण्यासाठी आपल्याला इक्वेशन 2ला 5ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग या ठिकाणी आपण म्हणूया मल्टिप्लाय इक्वेशन 2 अँड 2/5. ओके. 5ने मल्टिप्लाय करतो 2ला, तर काय मिळेल ते बघा. 5 × x 5x प्लस 5 5 जा 25y इक्वल्स टू 5 4 जा 20 इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 3 आपल्याला मिळालं. तर आपण पाहिलं असेल आता 3 आणि 1मध्ये 5x दिसतो आहे, साईन कशी आहे सेम. पुन्हा आपण इथं करणार सबस्ट्रॅक्शन. मग इथं म्हणायचं सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 अँड 3. 1 आणि 3ची सबस्ट्रॅक्शन केली तर आपल्याला इथं काय बघायला मिळेल. 1 इक्वेशन आहे 5x प्लस 2y इक्वल्स टू -3 आणि 5x प्लस 25y इक्वल्स टू 20. सबस्ट्रॅक्शन करतो इथं साईन चेंज होईल, मायनस 5x मायनस 5x काय होईल एलिमिनेट होईल इथं. ठीक आहे. हा झाला 0 आणि इथं प्लस 25 प्लस 2 आणि -25 -23 आणि हा पण इथं होईल, हा पण इथं प्लस आहे त्यामुळे मायनस झालेला दिसतं आपल्याला, त्यामुळे हा इथं होईल -23. ओके. 23 1 जा 23 म्हणजे y आपल्याला मिळाला 1 आणि y 1 मिळाल्यावर yची व्हॅल्यू आपण 2मध्ये टाकली तर पुट y इज इक्वल टू 1 इन 2. yची व्हॅल्यू जर 2मध्ये टाकली तर आपल्याला मिळेल x प्लस 5 × 2 इज इक्वल टू 4. 5 2 जा 10 तिकडे गेला तर मायनस होईल, म्हणजे x इज इक्वल टू आपल्याला मिळेल 4 - 10 म्हणजेच -6. एक्सची व्हॅल्यू मिळाली -6. तर या प्रकारे आपला हे क्वेश्चन नंबर 5 आपला कंप्लीट झालेला आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1चे क्वेश्चन नंबर 1 to 5 इतके क्वेश्चन्स कवर केलेले आहेत. पुढचे क्वेश्चन्स घेता आले असते पण व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे आपण या 5 क्वेश्चन्सवर थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये राहिलेले क्वेश्चन्स आणि या चॅप्टरचा पुढचा पार्ट्स कवर करूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर का आमच्या चॅनलवर हे शिकवणं आवडत असेल, कन्सेप्ट तुमचे क्लिअर होत असतील तर नक्की आमच्या चॅनलला फॉलो करा, VS लर्निंग अकॅडमी, आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत, गरजू मित्रांपर्यंत पोहोचवा आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. आपला पूर्ण सिलेबस हा 10th स्टँडर्डचा 2026-27ची जी बॅच आहे ती कम्प्लिटली या चॅनलवर तुम्हाला फ्री बघायला मिळेल आणि याचा तुम्ही फायदा घेऊ शकतात. ठीक आहे. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.